नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी रघु काकांना विचारते की काय प्रशांत आला आहे का. त्याच वेळेला प्रशांत येतो आणि म्हणतो की हो ताई, मी आलेलो आहे. आता त्याला पाहून भूमी म्हणते की काय झालं प्रशांत. तेव्हा तो म्हणतो की अगं ताई, काय आहे ना, आई इथे आज मंगळागौरीच्या तुमच्या पूजेसाठी येऊ नाही शकली, म्हणून तिने ना तुमच्या तिघींसाठी सूपं पाठवली आहेत. तेव्हा भूमी म्हणते की काय. तेव्हा तो म्हणतो की हो, सूप पाठवली आहे. अगं तिला येता आले नाही ना, म्हणून तुम्हा तिघींना आशीर्वाद द्यावा म्हणून आशीर्वादाच्या रूपाने ही 3 सूपं आईने पाठवलेली आहेत. तेव्हा हे ऐकल्यावर रागिणीला धक्का बसतो आणि त्यावेळेला प्रशांत म्हणतो, तुम्ही या सुपानेच खेळ खेळावेत अशी आईची इच्छा आहे. हे ऐकल्यावर मात्र भूमीला आनंद होतो. ती म्हणते की नक्कीच. मग आता पौर्णिमा म्हणते की हे काय आहे. नाही म्हणजे भूमिताई, अगं आपल्या आत्याने आपल्यासाठी इतके छान सूप तयार केले होते, मग त्यांना कसं वाटेल असं तुला विचार येत नाही का. कारण त्यांनी इतक्या आपुलकीने सूपं तयार केली होती. तेव्हा भूमी म्हणते की अगं नाही, वाईट काय वाटायचं आहे त्याच्यात. कारण काय आहे ना, आपली सूपं ही बनवलेली आहेत, पण ही आपली माहेराहून आलेली सूपं आहेत. तेव्हा पौर्णिमा ऐकायला तयार नसते आणि मग त्याचवर आता रघु काका म्हणतात की नाही, सगळी तयारी इथली पण झालेली आहे सुपांची. तेव्हा मग भूमी म्हणते की बघा, कारण काय आहे, आईने आपल्याला सूपं पाठवली आहेत. जर त्याच्याने आपण खेळलो नाही तर तिला वाईट वाटेल ना, आणि हा तिचा आशीर्वाद आहे. आणि खास करून पौर्णिमा, आईने तुझ्यासाठी ही सूपं पाठवली असणार, म्हणून प्लीज याला नाही म्हणू नकोस. आणि त्याच वेळेला ती म्हणते की आजीलाही याबद्दल काहीच वाटणार नाही. तेव्हा आजी म्हणते की हो हो अगदीच, तुम्ही या आईने दिलेल्या आशीर्वाद रूपी सुपांबरोबर खेळा. त्याच वेळेला आता रघु काकाला आठवतं की रघु काकाने प्रशांतला फोन करून मुद्दामच तिथून सूपं तुमच्या आईने पाठवली आहेत आणि आशीर्वाद दिलाय असं घेऊन या. मग आकाश तिथे नसतो, मात्र रघु काका पूर्णपणे भूमीचे पाठराखण करतात. ते म्हणतात की रागिनी बाईसाहेब, तुमचा काय तरी प्लॅन होता हे मला नक्कीच समजलं होतं. त्या सुपांमध्ये तुमचं काहीतरी नक्कीच दडलेलं होतं, पण ते मी बरोबर बाहेर काढलं. तर आता भूमी ही आईचे सूप घेऊन खेळायला सुरुवात करते. आणि तिथे आता रागिनी म्हणते की आता तिकडे त्या देवाऱ्याजवळ जे सूप ठेवले आहे त्यातला पेपर मला काढून घेतला पाहिजे. बायकांच्या सुपांबरोबर खेळ सुरू असतात. त्याच वेळेला रागिनी तिथे जाते आणि तिथलं सूप ती काढून घेते. आणि नंतर मग आता सगळ्या बायका या सुपाचे खेळून झाल्यानंतर सुपरी झाल्यानंतर गोल फेर धरून त्या पदराने खेळू लागतात. आणि हे सगळं पाहून रागिनी आणि बाकीचे सगळेच खूप मजात असतात. तर इथे पौर्णिमा ही हळूच रागिनीला येऊन म्हणते की आई, काय झालं. नेहमीप्रमाणेच तुमचं हेही प्लॅनिंग फसलं, त्याच्यावरही पाणीच फेरलं गेलं ना. तेव्हा रागिनी मात्र चिडते आणि पौर्णिमाला म्हणते की तुझं तोंड बंद ठेव आणि चल निघ इकडून. माझं प्लॅनिंग कधीही फसत नाही, लक्षात ठेव. असं म्हणून ती आता पौर्णिमावर खूप चिडते आणि तिला बाजूला जायला सांगते. नंतर आता 12 वाजत आलेली असतात. भूमीचं लक्ष जातं. आता रागिनी म्हणते की अगं भूमी, 12 वाजलेत, चला मंगळागौरीचे जागरण तर झाले, आता आरती करून घेतली पाहिजे आपल्याला. असं म्हणून आता ती भूमीला म्हणते की चल तू दिवे पेटव आणि त्यानंतर आरतीला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर ह्या पत्री घे आणि पत्रीचे मंत्र बोलून मग सगळ्या बायकांना आपण बोलवूया. मग भूमी आता एक एक पत्री घेऊन त्यातले मंत्र देवी पुढे म्हणत असते. आणि आता रागिनी म्हणते की झालं, आता ह्या पत्री संपत आल्या की शेवटचा भूमीला धमाका होणार आणि ती त्याच क्षणाचीच वाट पाहत असते. त्याच वेळेला आता भूमी ही एक पत्री उचलते आणि म्हणते की हे काय आहे. तर ते FIRचा रिपोर्ट असतो आणि त्यात देसाई माधव यांचा अपघात हा आकाश महाजन याने केलाय असे नमूद केलेले असते. त्याच वेळेला भूमीला फायनली तो पेपर हातात पडतोच आणि रागिनीचा जीव थंडावतो. नंतर रागिनीला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की ती किचनमध्ये येऊन विचार करते की काय करू आता. शेवटचा माझा हुकमाचा एका कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी वापरला पाहिजे, जेणेकरून मला हे सगळे व्यवस्थित भूमीसमोर आणता येईल. म्हणून आता ती विचार करते की हा FIRचा पेपर मी कुठे ठेवू. म्हणूनच ती आता तो पेपर तिथे भूमीने पत्री ठेवलेल्या असतात. त्या पत्री तिला शेवटी 12 वाजता देवासमोर वाचवून दाखवायचे आहेत. म्हणूनच त्या पेपरमध्येच रागिनी तो FIRचा पेपर लपवून ठेवते आणि म्हणते की बेस्ट, ही या पेपरसाठी बेस्ट जागा आहे. म्हणजे जेव्हा रात्री भूमी ही पूजा करेल त्यावेळेला तिच्या हातामध्ये हा पेपर पडेल आणि मग शेवटचा धमाका होणार. खरंच हा माझा हुकुमाचा एकाच आहे असं रागिनी तिला बोलत असते आणि खूपच हसत असते. आणि त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की झालं. मग लागला आकाश आणि भूमीच्या नात्याला शेवटचा सुरंग. इथे भूमी 2 मिनिटासाठी गप्प होते. काय करावे तिला काही सुचत नसतं. ती तो पेपर वाचत असते. ती म्हणते की बाबांचा ज्या दिवशी अपघात झाला होता तीच तर ही तारीख आहे आणि हे FIRचे पोलिसांचे रिपोर्ट आहेत. याचा अर्थ असाच आहे की आकाशनेच आमच्या बाबांचा अपघात गेलेला आहे.
मग आकाशने हे सगळं का केलं असेल मला कळत नाही आहे, आणि हे जर आकाशने केलं तर त्याने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी लपवून ठेवली, असा विचार तिच्या मनात येत असतो. त्याच वेळेला आता इथे माधवराव हे ज्या प्रकारे भूमीसमोर आलेले आणि हनुमान जयंतीच्या दिवशी ते स्वतःच्या पायाने उठून भूमीसमोर उभे राहिले, हे सगळं तिला आठवतं. आणि भूमीला त्यांनी सांगितलं की हे सगळं केलं आहे ते आकाशरावांनी केलं आहे. त्यांनीच माझ्या सगळ्या टेस्ट केल्या आणि माझे सगळे उपचार वगैरे त्यांनीच केले, आणि हनुमंतरायाची कृपा आणि आकाशरावांचे प्रयत्न यामुळेच मी माझ्या पायावर आज उभा राहू शकलो आहे. हे सगळं बाबा भूमीला बोललेले असतात, हे तिला आठवतं. नंतर मग आता भूमी म्हणते की इतकं सगळं घडलं बाबांच्या बाबतीत, म्हणजे आकाशनेच बाबांचा अपघात केला आणि नंतर आकाशनेच बाबांना बरं केलं असं दाखवलं. मला खरंच या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. आकाशने आजच सगळ्यांसमोर मला वचन दिलं की तुझ्यापासून मी काही लपवणार नाही, पण आजच मंगळागौरीच्या दिवशीच त्याने माझं वचनही मोडलं. तर आता भूमीला लगेच आत्या म्हणत असते की काय गं, काय झालं भूमी, तू कुठे हरवली आहेस? भूमीच्या डोळ्यातून मात्र पाणी येत असतं. काय बोलावं तिला काहीच सुचत नसतं. नंतर मग आता तिला आत्या म्हणते की बोल, काय झालं आहे? अगं तू अशी का राहिली आहेस? कर पूजा कर, आरती करायची आहे आपल्याला. तेव्हा मग आता लगेच पुढे ती म्हणते की काय झालं आहे? तेव्हा भूमी म्हणते की आत्या हे बघा. आता आत्याच्या हातामध्ये ती ते पेपर देते आणि म्हणते की हो बाळा, हे सत्य आहे आणि हे कितीही कटू असलं तरी हे सत्य आहे आणि ते नाकारता येणार नाही. तू शांत हो, घरात आपल्या पाहुणे रावळे आहेत, त्याच्यामुळे तू आरती करून घे, आपण या सगळ्यावर नंतर बोलूया, तू शांत हो, असं म्हणून भूमीला ती आरती करायला सांगत असते. भूमीच्या डोळ्यात मात्र पाणी असतं आणि तिला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो. तर रागिनी सगळ्या बायकांना बोलवते आणि म्हणते की या गं मुलींनो, चला आपल्याला आरती करून घेतली पाहिजे, 12 वाजून गेले. मग आता भूमीला ती आरती करायला सांगत असते. आणि त्याच वेळेला आकाशने दिलेली वचनं तिला आठवत असतात आणि पूजेच्याच वेळेला तिला दिलेलं वचन आठवत असतं की मी तुझ्यापासून कुठलंही सत्य लपवणार नाही. त्याच वेळेला ती विचार करते की आकाश, हे तू काय केलंस आज माझ्याबरोबर? आज पूजेच्या दिवशीच तू मला वचन दिलंस की माझ्यापासून काही लपवणार नाही, सगळं पारदर्शकता असेल आपल्या नात्यात. मग आजच्याच दिवशी, आजच्याच मंगळागौरीच्या रात्री तू हे वचन कसं काय मोडले? असं म्हणून तिला आता रडायला येत असतं. आता पूजा झालेली असते आणि भूमी ही स्वतः वरती येऊ लागलेली असते आणि येत असताना तिचं काळीज अगदी चिरून निघालेलं असतं. काय करावं हे तिला काही सुचत नाही. ती फक्त चालत वर येत असते, तिचं कशातही लक्ष नसतं. नंतर मग आता भूमी ही जेव्हा वर येते तेव्हा आकाश हा रूममध्ये तिची वाट पाहत असतो आणि भूमीला त्याने दिलेली सगळे काही वचनं आठवत असतात आणि नंतर मिळालेला FIRचा कागद पेपर तेही तिला आठवतं आणि त्यानेही तिला आता त्रास होऊ लागलेला असतो. आकाश आता रूम व्यवस्थित करून ठेवतो, कारण भूमी आल्यावर थकणार हे त्याला माहीत असतं. नंतर भूमी ही येते तेव्हा आकाश तिला बघून म्हणतो की अगं भूमी, काय हे? अगं किती उशीर झाला तुला, मी तुझी खूप वाट पाहत होतो. आणि असं म्हटल्यावर भूमी त्याच्याकडे बघतही नसते. तर इथे रागिनी ही जोरजोरात राक्षसासारखी असूया हसत असते आणि हसत हसत म्हणते की झालं झालं, आज सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, असं म्हणून ती जोरजोरात हसत असते. तेवढ्यातच तिच्या आवाजाने तिकडे पौर्णिमा येते आणि म्हणते की आई, काय झालं, तुम्ही अशा का हसताय? तेव्हा ते म्हणते की झालं, फायनल वार केलाच शेवटी मी. मला हवं होतंय ते मी साध्य करून घेतलंच. भूमीच्या हातात तो पेपर पाहताना मला काय मजा वाटली म्हणून तुला सांगू, खरंच खूप भारी वाटलं मला. आणि आकाश आणि भूमीच्या प्रेमाच्या नात्याला सुरुंग लावण्याचं काम एकच गोष्ट करू शकते, ती म्हणजे विश्वासघात. आता भूमीला विश्वासघाताची भावना होणार, त्यामुळे आकाश तिच्या मनातून कायमचा उतरला जाणार, त्यांचं प्रेम कमी होणार आणि त्यांच्या नात्यामध्ये कटुता येऊन दुरावा निर्माण होणार, असं म्हणून ती हसत असते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी, काय झालं आहे, तू अशी का बघत आहेस? तू दमली आहेस ना खूप? अगं मी तुझी किती वाट पाहिली, शेवटी खूप कंटाळलो मी. म्हटलं कधी येणार आहे माझी भूमी? बरं ठीक आहे, तू खूप थकली असशील ना, मी जेवढं तुला ओळखतो त्याच्यापेक्षा तू तर मला जास्त ओळखतेस. तेव्हा भूमी म्हणते की नक्कीच मी तुला ओळखते का, असा प्रश्न आता मला आज पडायला लागला आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी, अगं काय झालं, तू असं का बोलत आहेस? तेव्हा भूमी त्याला काहीच सांगत नाही. आकाशचा मात्र जीव आता घाबरा होतो. भूमी काय बोलते काय नाही हे तिला काहीच कळत नसतं. नंतर मग आता भूमी विचार करते की आकाशने माझ्यापासून इतकी गोष्ट लपवली, पण तो का सांगत नाही आहे, असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. नंतर आकाश म्हणतो की भूमी, मला असं वाटतंय तू खूपच दमली आहेस, एक काम कर, तू फ्रेश होऊन घे आणि नंतर आराम कर. आता भूमी म्हणते की नाही आकाश, मला आता खूप दमल्यासारखं झालं आहे, पण ते मनाने दमल्यासारखं झालं आहे. आता आकाशला काहीच कळत नसतं की भूमीच्या मनात नेमकं काय चालू आहे. आकाश म्हणतो की भूमी, काही झालं आहे का खाली, काय झालं आहे मला जरा सांगशील का तू? तेव्हा भूमी त्याला काही सांगत नाही आणि तिथून ती निघून जाते.
तेव्हा आकाश म्हणतो की नेमकं काय घडलंय भूमीच्या बाबतीत, की अशी का वागते माझ्याबरोबर. आणि ती निघून गेल्यावर आकाशला आता त्याचं खूपच वाईट वाटत असतं. नंतर मग आता आकाशला आठवत असतं की भूमी जेव्हा कीर्तनाच्या वेळेला बेशुद्ध पडते तेव्हा तिने त्याला विचारलेलं असतं की आकाश असं कधी आपल्याबरोबर घडलंय का, की आपण असे दुसरीकडे कुठेतरी राहतोय, तू वेगळाच वागतोय आणि अगदी लहान मुलासारखा. आणि तिथे त्या आपण एका चाळीत राहतोय आणि त्या चाळीत तू माझ्या केसात गुलाब आणि मोगरा माळतोयस, हे सगळं मला आठवत आहे. तेव्हा आकाशच्या लक्षात येतं की भूमीला हे सगळं तर काही आठवत नसेल ना. भूमीला त्रास होतोय म्हणजे या गेल्या वर्षातल्या घटना आठवून तिला त्रास तर नसेल झाला ना. अशा गोष्टी त्याच्या डोक्यासमोर यायला लागतात आणि तो म्हणतो की नेमकं काय घडत असेल माझ्या भूमीच्या बाबतीत, मला काहीच कळत नाही आहे. आणि नंतर मग आता आकाश हा तिथेच तळमळत उभा असतो. तेवढ्यात भूमी येते आणि भूमी तिथे बेडवर बसते. आकाश म्हणतो, भूमी काय झालं नेमकं, तू इतकी अस्वस्थ का वाटतेस, मला जरा सांग ना, तुला काही त्रास होतोय का. तेव्हा मग ती म्हणते की आकाश अशी कोणती गोष्ट आहे का की जी तू माझ्यापासून लपवली आहेस आणि मला सांगली नाहीस. तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं भूमी, अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जी मी तुझ्यापासून लपवतोय, प्लीज असं का म्हणतेस तू, तुला काय होते असं. तेव्हा भूमी मनातल्या मनात म्हणते की आकाश, मी तुम्हाला समोरून विचारूनही तू मला खरं काय ते सांगत नाही आहे, याचा अर्थ तू माझ्यापासून लपवून ठेवण्याचाच निर्णय घेतला आहेस. तू नात्यात पारदर्शकता हवी ते सगळं बोलत होतास, ते फक्त बोलण्याच्या गोष्टी होत्या. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी काय झालं आहे, जाऊ दे, तू आता ना काही विचार करू नकोस, तू आराम कर, तुला झोपेची खूप गरज आहे. तू दमली असशील ना खेळ खेळून मंगळागौरीचे, मला माहीत आहे. तू आराम कर, आपण उद्या सकाळी या सगळ्या गोष्टीवर बोलू. आणि भूमीला मात्र खूप त्रास होत असतो, तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. आकाश म्हणतो की ते मी तुझे पाय चेपून देतो, तुला त्रास होत असेल ना. पण मात्र भूमी पाय बाजूला खेचून घेते आणि भूमीच्या या वागण्याचं आकाशला खूपच वाईट वाटत असतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही प्रशांतचं रक्षाबंधन करत असते आणि त्याच वेळेला तो गिफ्ट म्हणून तिला खुंटलेल्या रोपट्या देतो. तेव्हा आता भूमी म्हणते की असं खुंटलेल्या रोपट्याची वाढ जेव्हा खुंटते तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटतं. तेव्हा आता त्याच वेळेला असं रोपटं घेऊन भूमीला वाईट वाटतं तेव्हा आजी म्हणते की भूमी, तुला हे रोपटं पाहून इतकं वाईट वाटतंय आणि तुला माहिती आहे का, तुझ्या आकाशची अवस्था ही गेल्या वर्षामध्ये अशीच झाली होती. तेव्हा मग रघु काका येतो आणि म्हणतो की आकाश बाबा हे गच्चीवर गेलेले आहेत. आणि त्यावेळेला आकाश आता पूर्वी जसे कपडे घालायचे तसेच कपडे घालून तो टेरेसवर जातो. भूमी विचार करते की नेमकं काय घडलंय, हा आकाश असं का वागतोय, आणि तो टेरेसवर आता चालत असतो. आणि आकाशला असं पाहिल्यानंतर भूमीला आता पुढच्या सगळ्या गोष्टींची आठवण होणार का, आणि आकाशबरोबरचं वर्षभरात हरवलेलं नातं तिच्यासमोर येणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.